एकतर ते ऑस्ट्रेलियाचं टार्गेट 338चं, तेव्हा तू काय सांगितलंस, आणि आत्ता सगळ्यात मोठी क्लिप जी आम्ही सगळे बघतोय, आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात बबल हा शब्द कोरोनाने आणला, पण त्यांना तू सांगितलंस की तुम्ही सगळे 7 तास एका बबलमध्ये असाल. हे 2 प्रसंग तू जर सांगितलेस तर मजा. पहिला म्हणजे ऑस्ट्रेलिया अगेन्स्ट 338 झाल्या, तर म्हणजे 338 आपण ते लोक मारत होते, चांगली बॅटिंग. म्हणजे 338 त्यांनी केल्यानंतर की आता आपण हे जिंकू शकू असं वाटत होतं का? नाही, तेच 338 झाल्यानंतर असं वाटलं की बऱ्याच जणांना असं वाटलं की डिफिकल्ट आहे. मलाही थोडंसं वाटलं डिफिकल्ट आहे, खोटं नाही बोलणार. पण तुम्हाला एकदम खरं सांगतो, शेवटची 10 मिनटं जे बॅटिंग करत होते ऑस्ट्रेलिया, तेव्हा मला असं वाटलं की हे लोक 20 रन शॉर्ट आहेत. आणि मी बाजूला बसलेले माझे सपोर्ट स्टाफ, मी त्यांना बोलत होतो 20 रन शॉर्ट आहेत यार, हे लोक 20 रन शॉर्ट आहेत. तर माझ्या डोक्यामध्ये तेच चालू होतं. पण आता लागले बोर्डावरती 338, प्लेयर आले आतमध्ये आले, तर त्यांना यू कांट से मच अबाउट इट, लेस सेट द बेटर. म्हणजे ड्रेसिंग रूममध्ये जितकं शांतता असेल तेवढं बेटर असतं. मला प्लेयर म्हणून माहिती आहे, म्हणून मी कोच म्हणून गप्पच असतो. माय बेस्ट वे ऑफ कम्युनिकेशन इज ऑन द व्हाईट बोर्ड. त्यांनाही माहिती आहे की काहीतरी लिहिलं म्हणजे ते वाचून जा. तर आय जस्ट रोट की वी नीड 1 more run दॅन ऑस्ट्रेलिया टू क्वालिफाय फॉर द फायनल्स. सिम्पल ठेवायचा प्रयत्न केला आणि ती 1 रन जास्त झाली. 10 बॉल राहिलेली.